नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांना जीवनामध्ये काही ना काही हवे असते, सुख मिळावे, अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आपण ठेवत असतो। आणि जेव्हा काही चांगले होते तेव्हा आपण त्याचे श्रेय आपल्या बुद्धीला, आपल्या श्रमांना किंवा आपल्या नशिबाला देतो। पण ज्या अदृश्य शक्तीमुळे हे सर्व काही घडते त्या महाराजांचे आभार आपण मानतो का? स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने जे काही आपल्या जीवनामध्ये घडत आहे किंवा घडलेले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानणे हे आपले नैतिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे। कृतज्ञता म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेले आहे त्यासाठी मनापासून स्वामींना धन्यवाद देणे। ही भावना फक्त शिष्टाचार नाही तर ती एक आध्यात्मिक शक्ती आहे जी आपले जीवन बदलू शकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे आभार का मानावे, त्याने काय बदल होतो आणि ही साधी कृती आपल्या जीवनामध्ये किती खोल परिणाम घडवते। स्वामी हे आपल्या आयुष्यामध्ये सतत कार्यरत असतात। आपण त्यांना पाहू शकत नाही, पण त्यांची कृपा आपल्यावर नेहमीच असते। कधी आपण मोठ्या अपघातातून बचावतो, कधी हाती घेतलेले काम अचानक यशस्वी होते, तर कधी अडलेली आर्थिक मदत अनपेक्षितपणे मिळते। ही सगळी स्वामींचीच कृपा असते। ही कृपा जाणीवपूर्वक ओळखणे आणि त्याबद्दल धन्यवाद स्वामी असे म्हणणे हीच आपली भक्ती अधिक दृढ करते। स्वामींचे आभार मानणे म्हणजे आपला अहंकार झटकणे। जेव्हा आपण कुणाचे आभार मानतो तेव्हा आपण हे स्वीकारतो की मी एकट्याने काहीच केले नाही, यामागे कुणाची तरी कृपा आहे। स्वामींचे आभार मानणे म्हणजे आपल्या अहंकाराला बाजू ठेवून कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत ही भावना स्वीकारणे। या नम्रतेमुळे आपली भक्ती अधिक शुद्ध होते। स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे, आरोग्य, कुटुंब, काम, समाधान, त्याचे स्मरण सतत ठेवले पाहिजे। संकटे आले की आपण देवाला आठवतो, पण आनंद मिळाला की आपण देवाला विसरून जातो। ज्याने आपल्याला आनंद दिला त्याचे स्मरण आणि आभार व्यक्त करणे हा आपल्या साधनेचा भाग असायला हवा। स्वामीचरणी आभार मानणे म्हणजे नाते घट्ट करणे। कुठलेही नाते कायम ठेवण्यासाठी धन्यवादाची भावना आवश्यक असते। आपण जर स्वामींच्या कृपेला आपोआप घडणारे असे समजत राहिलो तर ते नाते कमकुवत होते। पण आपण रोज मनातल्या मनात स्वामींचे आभार मानले तर हे नाते खोल होते आणि कृपेचा प्रवाह अखंड चालू राहतो। आभार मानल्याने आपल्याला समाधान मिळते। माझ्याकडे काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचे भान ठेवणे म्हणजे कृतज्ञता। स्वामी जे देतात ते योग्य वेळेवर आणि योग्य रीतीने देतात, अशी भावना मनात ठेवली तर आपण नेहमी समाधानी राहतो। जिथे समाधान असते तिथे दुःख राहत नाही, कारण तिथे अपेक्षाभंग होत नाही। अनेक वेळेला संकटे येतात आणि असे वाटू लागते की स्वामी आहेत तरी हे का झाले। संकटे म्हणजे संधी। आपल्याला जे संकट वाटते ते स्वामींच्या दृष्टीने एखादे शिकवण, अनुभव किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी संधी असू शकते। त्यावेळी त्यांचे आभार मानले तर आपण विरोध न करता स्वीकार करतो आणि अंतर्मनाने शिकण्यास तयार होतो। आजचे दुःख उद्याचे मोठे सुख घेऊन येते हे त्या क्षणी आपल्याला कळत नाही, पण जेव्हा आपण संकटातही धन्यवाद स्वामी म्हणतो तेव्हा आपण त्यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखवतो आणि हाच विश्वास स्वामींना हवा असतो। स्वामींच्या प्रत्येक उपकाराला, प्रत्येक अनुभवाला, प्रत्येक लहान कृपेला आपण जर धन्यवाद स्वामी असे म्हणत गेलो तर हे आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ नेते। स्वामींकडे आभार व्यक्त करताना मन अगदी नम्र आणि श्रद्धेने भरलेले असावे। रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना त्यांच्या चरणी मनाने नतमस्तक व्हावे। संकटातून पार पडलो, यश मिळाले किंवा एखादे छोटेसे समाधान जरी मिळाले तरी त्यामागे त्यांची कृपा मानून आभार मानावेत। कधी स्वामींच्या सेवा स्वरूपात, कधी दुसऱ्याला मदत करून सुद्धा आपण त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवू शकतो। आपण जिथे कुठे असलो तरीही मनामधून स्वामी तुमचे उपकार मानतो, धन्यवाद स्वामी हे भाव टिकून ठेवावेत। जर आपण रोजच्या रोज स्वामींचे आभार मानत गेलो तर त्याचे अनेक अद्भुत आणि सकारात्मक परिणाम आपल्याला जाणवू लागतात। जेव्हा आपण स्वामींना रोज धन्यवाद देतो तेव्हा आपण त्यांच्या कृपेची जाणीव ठेवतो। अशा भक्तावर स्वामींची कृपा सातत्याने राहते, कारण कृतज्ञता ही त्यांना अत्यंत प्रिय आहे। रोज स्वामींचे आभार मानल्यामुळे आपण आपल्याकडे जे आहे त्याचे मूल्य ओळखतो। त्यामुळे मनामध्ये अपेक्षा, असमाधान, तक्रारी कमी होतात आणि मनामध्ये एक समाधान निर्माण होते। अनेक वेळेला काही गोष्टी मनासारख्या न झाल्यास आपण निराश होतो, पण आपण रोज स्वामींचे आभार मानले तर आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते की स्वामी जे करतात ते आपल्या भल्यासाठीच असते। मग ते क्षणिक आनंद असो किंवा धडे देणारी संकटे। रोज स्वामींचे आभार मानल्यामुळे स्वामींसोबतचे नाते घट्ट होते। योग्य वेळेला मार्गदर्शन, अडचणीमध्ये मदत, मानसिक समाधान मिळू लागते। स्वामींचे आभार मानणे म्हणजे जीवनातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे। त्यामुळे आपण नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक बाजूकडे बघायला शिकतो। आभार मानणे ही एक प्रकारची भक्तीच आहे। जेव्हा आपण स्वामींचे मनापासून आभार मानतो तेव्हा आपली सेवा, नामस्मरण आणि साधना अधिक खोल होते। जेव्हा सतत आभार मानण्याची सवय लागते तेव्हा आपण भविष्याची काळजी करणे कमी करतो, कारण विश्वास निर्माण होतो की स्वामी जे देतील ते योग्यच असेल। त्यामुळे लक्षात ठेवा की धन्यवाद स्वामी
हे 2 शब्द आपल्या जीवनामध्ये शांती, समाधान आणि आध्यात्मिक बल आणू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नेहमी स्वामींचे आभार का मानावेत आणि त्याने आपल्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल घडतात. जेव्हा आपण प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात स्वामींचे आभार मानतो तेव्हा आपण त्यांच्यावर असलेल्या अपार विश्वासाचे दर्शन घडवतो. आभार मानणे हे स्वामींशी जुळलेले नाते दृढ करते, संकटामध्ये आधार देते आणि सुखामध्येही नम्र राहायला शिकवते. स्वामींचे आभार मानण्याची सवय आपल्या जीवनाला अधिक समृद्ध, शुद्ध आणि स्वामीमय बनवते. तसे पाहिले तर आपण स्वामींचे उपकार कधीच फेडू शकत नाही, कारण त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे हे अनेक वेळेला आपल्या लक्षातही येत नाही. पण तरीही मनापासून धन्यवाद स्वामी असे म्हणणे म्हणजे नम्रतेने त्यांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करणे. स्वामी चरणी कृतज्ञ राहून धन्यवाद स्वामी असे एकदा तरी मनापासून म्हणा आणि बघा की आयुष्य कसे बदलते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.